नमस्ते. मी डॉक्टर वनिता पटवर्धन, ज्ञानप्रबोधिनीच्या मानसशास्त्र विभागामध्ये सिनियर रिसर्च कन्सल्टंट म्हणून मी काम करत असते. आणि आजचा हा जो आपला एकत्र जमण्याचा योग आहे तो सृजनशील शिक्षण परिषद जून 2020 याच्यामध्ये आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह क्रिएटिव्ह एज्युकेशन यांच्यातर्फे तो आयोजित केलेला आहे. तुम्हा सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते. आणि हे जे सुरुवातीचं माझं भाषण आहे पहिल्या दिवसाचं त्याला सुरुवात करते. शीर्षक असं आहे, संचार बंधनामधील शिक्षण, अध्यापकांपुढील आव्हानं आणि दिशा. आणि मुद्दे मी मांडलेले आहेत ते असे आहेत की संचार बंधनामधील शिक्षणामध्ये काय काय बदल झालेले आहेत आणि एकूण अध्यापकांच्या पुढे कुठल्या कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे, कोणत्या कोणत्या दिशा त्याच्यासाठी आहेत. काही गोष्टी सर्वांबाबत आवश्यक आहेत आणि त्यातला मुख्यतः छात्रांवरील मानसिक परिणाम याच्यावरती मी लक्ष केंद्रित करणार आहे. आणि त्याच्या दृष्टीने अध्यापकांनी कुठली कृती करायला पाहिजे हे मी सतत मांडत जाणार आहे. आणि विशेषतः अंतःप्रेरणा आणि स्वयं नियंत्रण केंद्र किंवा स्वनियंत्रण केंद्र याविषयी मी बोलणार आहे. आणि अंतःप्रेरणा वाढवायची कशी असा मुळाचा मुद्दा आहे, त्याविषयी थोडीशी बोलणार आहे. प्रशिक्षणाची आवश्यकता आहे त्याची फक्त नोंद घेणार आहे आणि आभासी अध्यापनाबाबत काही स्लाइड्स फक्त आपल्याला दाखवणार आहे. आता मी जिथून आले त्या संस्थेचं नाव सांगते. प्रज्ञा मानस संशोधिका ज्ञानप्रबोधिनीचा हा संशोधनाचा विभाग आहे आणि त्यामध्ये मुख्यतः प्रज्ञावंतता, जीवन गुणवत्ता, वातावरण, नेतृत्व, प्रेरणा याविषयी आमचं संशोधन, मार्गदर्शन असं सगळं चालतं. मनोमापन, गायडन्स अँड काउन्सिलिंग असं सगळं चालतं. आणि मुख्यतः क्षमता विकसन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्षमता आहेत त्यामध्ये प्रतिभा असेल, क्रिएटिव्ह थिंकिंग, रीडिंग स्किल असेल, नेतृत्व असेल, क्वालिटी ऑफ लाईफ असेल, हे सगळं वाढवायचं कसं याच्याविषयीचं संशोधन खूप आहे आणि त्याच्याविषयीचं काम खूप चालतं. आम्ही 50 तरी मानसशास्त्रज्ञ तिथे काम करत असतो. आणि मेन्सा इंडिया, मराठी मानसशास्त्र परिषद ह्याचं सुद्धा आम्ही तिथे बसून काम करतो. तसं एकूण शिक्षणाच्या बाबतीत म्हणायचं तर हे 5 मुद्दे त्याच्यामध्ये निश्चित येतात. एक म्हणजे छात्र आहे, पालक आहे, अध्यापक आहेत, वातावरण आहे आणि शिक्षणाचं जे धोरण आहे ते आहे. त्याच्याविषयी खूप खोलामध्ये मी आता जात नाही, त्या स्लाइड्स आपल्याला इथे दिसतायतच. मुख्यतः जे आता बदल होत आहेत त्याविषयी मला जास्त बोलायचं आहे. संचार बंधनामधील शिक्षण, मी त्याला मुद्दाम संचार बंधन असं म्हटलंय, संचार बंदी असं काही म्हटलेलं नाही, कारण काही काहीतरी बंधन आपल्यावरती निश्चितपणाने आलेली आहे. आणि मग काय बरं बदल झालेला आहे या सगळ्यामध्ये, तर छात्रांच्या बाबतीमध्ये त्यांना स्वयं शिक्षण जास्त करायला लागेल, कारण शाळेतला वेळ कमी आणि घरातला वेळ जास्त असं आहे. थेट मार्गदर्शन अध्यापकांचं जवळीकीने मिळणार नाहीये आणि त्यामुळे त्यांचे अध्ययन कौशल्य उत्तम पाहिजे आहेत. त्याचबरोबर त्यांची अंतःप्रेरणा पण खूप जागरूक असली पाहिजे. पालकांच्या बाबतीमध्ये वाढता सहभाग पाहिजे, आधीचा आहे त्याच्यापेक्षा तो वाढवलेला पाहिजे आहे. आणि पालकांनी छात्रांकडून करायच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अतिशय रास्त असल्या पाहिजेत. त्या कशा ते आपण नंतर बघूया. आणि अध्यापकांच्या बाबतीमध्ये विशेषतः बोलायचं झालं तर त्यांनी अधिमित्र किंवा मेंटॉर असं होण्याची गरज आहे, तंत्रस्नेही होण्याची गरज आहे आणि सृजनशील राहण्याची गरज आहे. तसंच अद्यावत पण नक्कीच त्यांनी व्हायला पाहिजे. हे कसं कसं ते टप्प्याटप्प्याने बघूया. वातावरणाच्या बाबतीमध्ये स्वस्थ, शांत, पूरक, पोषक आणि प्रेरणादायी वातावरण पाहिजे. या वातावरणाविषयी सुद्धा विशेष सांगायचं म्हणजे आम्ही मानसशास्त्रज्ञांनी कौटुंबिक वातावरण, शालेय वातावरण याचा खूप अभ्यास केला. त्याच्यामध्ये PhD पर्यंत अभ्यास केलेला आहे. आणि हे दोन्हीही मोजण्याच्या काही आमच्याकडे प्रश्नावल्या, साधनं पण तयार आहेत. आणि त्याचा विकास कसा करावा, वातावरण समृद्ध कसं करावं, हा पण आमच्याकडे अभ्यास, प्रयोग असे झालेले आहेत. शिक्षण धोरणाबाबतीत असं दिसतंय की शाळांचे जितके वेगवेगळे प्रकार तितकं आता हे नवीन टप्प्यामधलं कोरोनाग्रस्त परिस्थितीमध्ये असलेलं जे शिक्षण आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने होत राहणार आहे. प्रत्येक शाळा आपापल्या पद्धतीने थोडासा बदल करणार आहे. तसा तो थोडासा असतोच, पण त्यातूनही त्यामध्ये किती दिवस, कोण मुलं येणार, कुठल्या इयत्तेचे येणार, हे सगळं नंतर ठरवावं लागेल. आणि मला एक आवर्जून असं वाटतं की हे आता जीवन शिक्षण होणार आहे. संचार बंधनामधील शिक्षण, आव्हाने आणि दिशा या विषयाकडे आता आपण नेमकेपणाने येऊया. त्याच्यातला एक एक मुद्दा मी मांडते. पहिला मुद्दा की जीवन शिक्षण
असं शक्य आहे. म्हणजे नोकरीच्या गणिता पलीकडचं शिक्षण आता शक्य आहे. कारण का? की शाळेच्या भिंतीमध्ये आता शिक्षण अवलंबून राहिलेलं नाहीये. शाळेच्या भिंतीच्या खूप पलीकडे गेले. मैदानाच्या, ग्रंथालयाच्या, लॅबोरेटरीच्याही पलीकडे गेले. घरामध्ये गेलेलं आहे. घराच्या आसपास आपली जी काही वसाहत आहे, आपलं गाव आहे छोटं, त्याच्यापर्यंत गेलेलं आहे. असं ते विस्तारलेलं आहे. आणि त्यामुळे फक्त नोकरी, पदवी याच्या पलीकडे जाण्याची शक्यता आता आहे आणि ती आपण चांगली पकडून धरायला पाहिजे, असं मला निश्चितपणाने वाटतं. एक-एकदा मला असं वाटतं, की 100-125 वर्षांपूर्वी कसं शिक्षण होतं, तसं आता कदाचित सुरू होणार आहे, की आपल्या पंचक्रोशीची जास्ती माहिती, पंचक्रोशीमधल्या सगळ्या गोष्टींची जाण असणं, पंचक्रोशीमध्ये आवश्यक असलेली कौशल्य माहिती करून घेणं, केवळ पदवी घेतलीये असं नाही. असं जे काही 100-150 वर्षांपूर्वी होतं, तसं कदाचित आता पुन्हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होईल, असं मला जरूर वाटतं. सर्वांच्या बाबतीत आवश्यक ज्या गोष्टी आहेत, त्या तर इथे म्हणायला हरकत नाही. नुसत्या नोंदवते मी त्या. शारीरिक स्वास्थ्य सगळ्यांचं आपलं, पालक, विद्यार्थी, अध्यापक सगळ्यांचं आवश्यक आहे. मानसिक स्वास्थ्य पण राखणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जी काही परिस्थिती आहे त्याचा आपण सगळ्यांनी स्वीकार केला पाहिजे. आणि मनापासून सामोरं जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते टाळणं, त्याच्यावरती दुरावा ठेवणं, दोषारोपण करणं असं करून चालणार नाहीये. या परिस्थितीला पूर्णपणाने सामोरं जायला पाहिजे आणि मनामध्ये तसा आपल्याला निर्धार करायला पाहिजे. आता हे जे जीवन शिक्षण मी म्हटलं, त्याच्याविषयी ही जी आपली जी 3 दिवसांची शिक्षण परिषद आहे, त्यामध्ये अनेक पद्धतीने आपल्याला माहिती मिळेल, की सर्जनशीलता कशी जोपासली पाहिजे, नंतर जीवनाशी कसं जोडून घेतलं पाहिजे, शारीरिक मानसिक स्वास्थ्य कसं राखलं पाहिजे, या सगळ्या विषयीची माहिती एकेका वक्त्यांकडून आपल्याला मिळणारच आहे. मुख्यतः असं दिसतंय की शिक्षणातले जे बदल आहेत ते दूर आणि आभासी असं जास्त असणार आहे. शाळेतला वेळ कमी, घरातला जास्त, मी मगाशी म्हटलं तसं. आणि त्यामध्ये काहीशी औपचारिकता आणि कृत्रिमता येण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष गटकार्याचा अभाव, म्हणजे आमोरासमोर जे शिक्षण आहे ते नाही. आणि शिक्षकांना कळणार नाही की माझ्या विद्यार्थ्यांना कळलंय की नाही. एका बाजूनी ते सांगत जातील आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मात्र कळेल का नाही अशी जरा शंका आहे. आणि वर्गाच्या भिंतींच्या पलीकडे विस्तार आहे. आता छात्रांवरचे मानसिक परिणाम काय होतील? तर त्यांना स्वावलंबन आणि अंतःप्रेरणेने शिकावं लागणार आहे. आणि मला एक असं वाटतं, तीव्रतेने वाटतंय, की ही जी मुलं आहेत ही सगळी आता जे नवीन जग तयार होणार आहे, त्या जगाचा ही मुलं आधार आहेत. म्हणजे त्यांना ह्या नवीन जगाला कसं सामोरं जायचं हा समस्या परिहार ह्या मुलांनाच करावा लागणार आहे. कारण आपल्याला त्याचा अनुभवच असणार आहे. आपण वेगळेच आहोत. या पुढच्या पिढींना येते 2, 5, 10, 20 वर्षांमध्ये हे नवीन जग आकाराला आणावं लागेल. आणि त्याच्यासाठी आपण त्यांना मदत करायची. हा अध्यापकांचा रोल राहणार आहे. आणि मानसिक जे काही ताण विद्यार्थ्यांना येणार आहे, त्याच्यामध्ये अस्वस्थता असेल, एकटेपणा असेल त्यांना वाटणारा, एकाग्रता कमी, उदासीनता, चिडचिड वाढेल, चिंता वाढेल की काय होणार आहे, कसं होणार आहे असं. आणि आभासी माध्यमाचा ताण पण आहे. कारण काही वेळेला जिथे जास्त प्रमाणामध्ये आभासी माध्यम असेल, तिथे मग आपल्या देशामध्ये विजेचा पंचायत आहे, आभासी माध्यम किंवा इंटरनेटची सोय आहे की नाही असं सगळं असेल. आणि एकूणच शाळेतले तास हे किंवा वेळ कमी झाल्यामुळे पण तो ताण येण्याची शक्यता आहे. मग अध्यापकांनी काय करायला पाहिजे? पालकांचा सहभाग जास्त मिळवला पाहिजे. आता हे मी म्हणतीये, पण हे किती अवघड आहे हे मला माहित आहे. पण तो प्रयत्न तर नक्की सगळ्यांना करावा लागणार आहे. आणि छात्रांशी जास्त जवळीक आणि आश्वासक कसं राहायचं? मगाशी मी म्हटलं ना, अधिमित्र आणि मेंटॉर. म्हणजे कदाचित 3 प्रकारांनी आपल्याला आखणी करायला लागली. एक म्हणजे आपण शिकवतोय तो भाग. नंतर मुलं जी गृहपाठ करतात, घरी जे काम करतात ते तपासणं वेगवेगळ्या पद्धतीने. कारण आपला संपर्काची वेळ आपली कमी झाली. आणि तिसरा भाग म्हणजे त्यांच्यासाठी संपर्क साधण्यासाठी त्यांना फोन करणे, त्यांना ईमेल करणे, त्यांना 3-3, 4-4 मित्रांचे गट करून तुम्ही तिथे तुमच्या तुमच्या घराच्या तिथे काम करा असं म्हणणे. असं करून ही जवळीक वाढवणं, आश्वासक राहणं हे पालकांना नक्की करायला लागेल. आणि अध्यापकांना नक्की करायला लागेल. आणि त्यांना तंत्रस्नेही तर व्हावंच लागणार आहे. एकूणच कुठल्याही वर्गामध्ये जरी हे कोरोनाग्रस्त स्थिती नसती तरी सुद्धा अध्यापकांनी तंत्रस्नेही होणं, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज, ऑडिओज, चित्र हे वापरणं याची तर गरजच आहे. त्यामुळे सगळं आपलं शिक्षण जिवंत होतं. सृजनशील अध्यापनाची गरज आहे आणि त्याविषयीची स्वतंत्र व्याख्यानं या शिक्षण परिषदेमध्ये नक्कीच होतील. मला आणखीन एक असं वाटलं
ही जर मुलं घरामध्ये जास्त राहणार असली तर घर आणि परिसर यावरती आधारित पाठ, गृहपाठ असे काही घेता येतील का? म्हणजे बघा हा, आता अगदी स्वयंपाकघर जर म्हटलं तर तिथे वेगवेगळ्या प्रकारची शास्त्र आहेतच, हो की नाही? तर त्या शास्त्रांच्या आधाराने अमुक एखादं पदार्थ कसा तयार होतोय असं काहीतरी मांडलेलं आहे. किंवा आपलं घर आहे त्याचा आराखडा कसा आहे, लांबी रुंदी उंची, म्हणजे मग ते भूमितीकडे जाईल. किंवा माझ्या कुटुंबाचा इतिहास बघितलेला आहे म्हणजे मग इतिहासाकडे जाईल. किंवा मी जिथे राहतोय, मी जिथे राहते तिथली भौगोलिक परिस्थिती काय आहे, तिथली माती कशा प्रकारची, तिथली दगड कशा प्रकारचे, जवळ एखादा ओहोळ नाला आहे का, अशा पद्धतीने भूगोलाच्या दृष्टीने काही गृहपाठ देणं. भाषेच्या दृष्टीने आमच्याकडे समजा मावशीबाई येतात, त्यांची भाषा कोणची, थोडीशी वेगळी आहे का, थोडे हेल काढून बोलतायत का, मग का बरं तसं आहे, असा भाषेचा अभ्यास, असं काहीतरी गृहपाठ आपल्याला घरामध्येच घरातल्या वातावरणाला अवलंबून असे काही नक्की देता येईल आणि प्रत्येक विषयामध्ये ते देता येतील असं मला नक्की वाटतं. आता आपण जे म्हणतो आहोत त्या पद्धतीने पुढे जात असताना पुढची जी स्लाइड आहे ती मी तुम्हाला दाखवते की त्यामध्ये प्रेरणा हा महत्वाचा भाग आहे. तर बाह्य प्रेरणा, त्याला आपण एक्सट्रिन्सिक मोटिवेशन म्हणतो, की पारितोषिक आणि शिक्षेचा धाक यासाठी केलेली कृती. आणि इंट्रिन्सिक मोटिवेशन असं जेव्हा म्हणतो त्याला आपण अंतप्रेरणा म्हणतो, म्हणजे मला ती कृती करायची आहे, ते काम करायचंय, त्याच्यामध्येच मला आनंद घ्यायचा आहे. तर आता ही इंट्रिन्सिक मोटिवेशन किंवा अंतप्रेरणा वाढीला लावणं हे आपल्यापुढे मोठं आव्हान आहे. कारण या मुलांची एकाग्रता कमी होणार आहे, ते चिंताग्रस्त आहे. त्यांना स्वतःहून वाटलं पाहिजे की मी अभ्यास करतो. आता मी इथे स्लाइड दाखवली त्याच्यामध्ये इंट्रिन्सिक मोटिवेशन, एक्सट्रिन्सिक मोटिवेशन असं दिसतंय आणि काही क्लासरूम एक्झाम्पल्स पण दिलेली आहे त्याच्यामध्ये. ती मी बारकाईने वाचत नाही, पण ती आपल्या समोर इथे ठेवलेली आहे. तर जेव्हा आपली अंतप्रेरणा असते त्याच्यामध्ये खूप फायदे असतात, ते आता आपण बघूया. एक म्हणजे परसिस्टन्स किंवा चिकाटी वाढते. दुसरं म्हणजे क्रिएटिव्हिटी किंवा प्रतिभा, सर्जनशीलता वाढते. मला आपणहून काहीतरी प्रश्न सुचतात, कुतूहल जागं होतं, मी निरीक्षण करायला लागते, असं शिकणाऱ्यांच्या बाबतीमध्ये नक्की होतं. नंतर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, हाय क्वालिटी ऑफ लर्निंग, म्हणजे जे काही आपल्याला आशय आहे, जो काही समजून घ्यायचं आहे, कदाचित सूत्र असतील, कदाचित वेगवेगळ्या प्रकारची प्रारूप असतील, मॉडेल्स असतील, ती चांगल्या पद्धतीने समजू शकतात. म्हणजे हे ज्ञानरचनावादाकडे जातं, की स्वतःची जी जाणीव आहे, स्वतःचं जे काही ज्ञान आहे त्याच्या आधारावरती शिक्षण हे खूप चांगलं होतं. आणि ऑप्टिमल फंक्शनिंग अँड वेलबिंग, म्हणजे मनाची स्वस्थता राहते, ती खूप सध्या गरजेची आहे. आणि त्यामुळे अंतप्रेरणेने शिक्षण याकडे आपण प्रयत्न केला पाहिजे. आता कशी वाढवणार अंतप्रेरणा? ती काय अशी चटकन वाढवता येते असं नाही. मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की माझ्या एक सहकारी आहेत डॉक्टर प्रणिता जगताप यांनी पीएचडीच्या संशोधनांमध्ये अंतप्रेरणा वाढवण्यासाठीचा प्रयोग केलेला आणि तो सिद्ध केला. म्हणजे जसा इतिहासाचा गणिताचा अभ्यासक्रम असतो तसा अंतप्रेरणा वाढवण्याचा अभ्यासक्रम, त्याचे टास्क, त्याची कृती, त्याचे खेळ असं सगळं त्यांनी आखलेलं आहे. आणि त्यामुळे निश्चितपणाने अंतप्रेरणा वाढू शकते हे मी सांगू शकेन. काही काही त्याच्या तिथल्या गोष्टी सांगू शकेल की शक्य तेव्हा निवडीला वाव ठेवणे, म्हणजे तुम्ही निवडा बुवा. एखादा प्रकल्प असेल किंवा एखादा 2-3 प्रकारचे गृहपाठ दिले त्याच्यातला एक तुम्ही करा. आता मी हे बोलतेय, अध्यापकांना प्रत्यक्ष करायला ते खूप अवघड जातं, परंतु जर निवडीला वाव दिला तर मी माझी आवड निवड त्याच्यामध्ये अंतर्भूत होते आणि मग रस वाढतो शिक्षणामधला. उच्च ध्येय सुचवणं, अमुक 1% मार्क मिळाले त्याच्यातले 2-4% आणखी मिळतील का तुला, हे तुला चांगलं जमलं, आता ह्याच्यात चांगले रंग भरशील का. अभ्यासातच आनंदाचे पारितोषिक दाखवून देणं, किती छान केलंच नाही, बरं वाटलं ना, चला टाळ्या वाजूया, हा, असं काहीतरी देणं की तू काम केलंस त्याच्यातच तुला आनंद मिळाला ना, असंच दाखवून द्यायचं. कौतुक करून आत्मसन्मान जागवणे, छान जमलं बरं का, जे जमलंय ते छान जमलंय असं सांगणं. प्रामाणिक आणि विधायक अभिप्राय देणे, म्हणजे चांगलं जमलेलं आहे परंतु काहीतरी सुधारणा पण हवी आहे, तर ती नेमकेपणाने तू कशी कर सुधारणा असं सांगणं. ह्यानी सुद्धा अंतप्रेरणा वाढू शकते. आणि धाक, शिक्षा हे न देता मोकळेपणाने बोलणं, काय आवडलं, काय नाही, काय आणखीन हवंय, हे छात्रांच्याच मदतीने, विशेषतः मोठ्या मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा हे नक्की शक्य होतं. आणि मग अशी म्हटलं तसं ज्ञान रचनावाद अंगीकारणे हे करायचं आहे. आता या सगळ्याला जेव्हा अंतप्रेरणाविषयी मी बोलते त्यावेळेला स्वयं नियंत्रण केंद्र किंवा स्वनियंत्रण केंद्र हे महत्वाचे. ते आंतरिक आहे की बाह्य आहे? ते आंतरिक असेल तर अंतप्रेरणेकडे जातं.
आणि ते बाह्य असेल तर बाह्य प्रेरणेकडे जातं. आणि या दोन्हीचा म्हणजे प्रेरणा आणि स्वनियंत्रण केंद्र याचा अगदी जवळचा संबंध आहे. आता स्वनियंत्रण केंद्र म्हणजे काय? तर माझ्याबाबतच्या महत्वाच्या घटनांचं नियंत्रण कुठे आहे? माझ्यामध्ये आहे का बाहेर आहे? असा तो खरा प्रश्न आहे. आणि जर ते माझ्यामध्ये असेल तर त्याला आपण प्रयत्नवाद असं म्हणू शकतो. आणि मी करीन, माझ्या हातात आहे, मला जमेल असं म्हणणं. आणि हे जर केंद्र बाह्य असेल तर दैववाद म्हणजे नशीब आहे, योगायोग आहे, इतरांचं वागणं आहे, ग्रहतारे आहे, इतरांच्यामुळे हे घडतंय, माझ्यामुळे काही होत नाही, असं सगळं म्हणजे बाह्य नियंत्रण केंद्र. हं? आणि त्याच्यासाठी मी खाली एक अक्ष दाखवलेला आहे, ऍक्सिस म्हणतो त्यामध्ये स्वयं नियंत्रण आणि बाह्य नियंत्रण केंद्राचा. तर हा थोडासा आपल्याला मध्ये पण ठेवावा लागतो आणि आवश्यकतेनुसार तो थोडासा बदलावा लागतो. पण तो जास्तीत जास्त आंतरिक स्वनियंत्रण असेल तर अंतःप्रेरणा पण वाढते. दोन्ही एकमेकांशी खूप जुळलेली आहेत. आणि त्यासाठी काय काय करायचं ते पण आपण मगाशी पाहिलेलंच आहे. आता शेवटच्या काही स्लाइड्सकडे येते. अध्यापक, छात्र आणि पालक यांना या कोरोनाग्रस्त परिस्थितीमध्ये संचार बंधनातील शिक्षणामध्ये विशेष काहीतरी प्रशिक्षण घेण्याची नक्की गरज आहे. अध्यापकांसाठी तंत्रज्ञान नवीन शिकायला पाहिजे आहे. सृजनशील अध्यापन पद्धती नक्की शिकायला पाहिजे आहे. काही जणांना ती नक्की येतही असेल, पण आणखीन त्याच्यामध्ये आपण सिद्ध व्हायला पाहिजे. छात्रांच्यासाठी अभ्यास कौशल्य म्हणजे वाचन, लेखन, अभ्यासाच्या सवयी, स्मरण, नियोजन याची वेगवेगळी कौशल्य आहेत आणि याचा सुद्धा अभ्यासक्रम आहे. याच्यासाठी सुद्धा संशोधन खूप झालेलं आहे. हे जर त्यांना मिळालं तर ते स्वतः आनंदाने अभ्यास करू शकतील. आणि भावनिक परिपक्वतेचं सुद्धा प्रशिक्षण देता येईल त्यांना. कसं आपलं भावनांचं नियंत्रण साधायचं हे त्यांना शिकवता येईल. पालकांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या पाल्यांची यथोचित ओळख. आता तुम्ही म्हणाल की आमचेच पालक आहेत आणि आम्हाला माहित नाही असं कसं होईल. पण कितीतरी आपल्या पाल्यांच्या गोष्टी माहिती नसतात बरं का. तर त्याविषयीचं प्रशिक्षण देता येईल आणि पालकत्व शैली कशी राखावी याचं प्रशिक्षण देता येईल. आता आभासी अध्यापन करण्याची जर वेळ आली तर त्याच्यासाठीच्या 3-4 स्लाइड्स मी दाखवल्या. खरं म्हणजे याच्याविषयीचं स्वतंत्र व्याख्यान आहे, परंतु नेमक्या मला काही मिळालेल्या आहेत तेवढ्या मी फक्त दाखवते. तर मॉड्युलर क्लासरूमची ही एक पहिली स्लाइड आहे. नंतर ऍप्स, सॉफ्टवेअर फॉर ऑनलाईन क्लासेस याच्यामध्ये सगळं नोंदवलेलं आहे. नंतर युजफुल पॉप्युलर पोर्टल्स अँड ऍप्स बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अशी काही आहेत आणि इतर लिंक्स पण आहेत. या सगळ्याचा आपण नक्की उपयोग करू शकू. संकलन करते की सुरुवातीला संचार बंधनातील शिक्षण कसं असेल असं मी म्हटलं आणि अध्यापकांच्या समोरच्या आव्हान आणि दिशा कुठल्या कुठल्या आहेत आणि त्यामध्ये मुख्यतः मी छात्रांवरचे मानसिक परिणाम कुठले होतील आणि त्यासाठी अध्यापकांच्या कृती कुठल्या आहेत ते सांगितल्या. आणि 2 गोष्टींवरती मी भर दिला. एक म्हणजे अंतःप्रेरणा आणि अंतःप्रेरणाच्या जोडीने येणारे स्वनियंत्रण. ह्या दोन्ही गोष्टींच्या विषयीच आपण आपल्या छात्रांशी बोलत राहिलो तर त्यांची अंतःप्रेरणा वाढेल आणि आपलं या संचार बंधनातील शिक्षण खूप सुकर होईल असं मला वाटतं. आभासी अध्यापन आणि अध्यापक आणि पालक यांच्यासाठीचे प्रशिक्षण याविषयी सुद्धा मी बोलले. आणि शेवटची स्लाइड आहे. सगळ्यांच्यासाठीचा हा संदेश आहे की वी कॅन डू इट. अवघड परिस्थिती आहे पण आपण नक्की या परिस्थितीला सामोरं जाऊ शकू. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. CCAचे धन्यवाद. आणि तुम्ही हे सगळं पाहिलं, या परिषदेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. नंतर जेव्हा प्रश्नोत्तरांचं जेव्हा सत्र असेल त्यावेळेला पुन्हा तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी नक्की भेटेन. मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा.